महाबळेश्वर महाराष्ट्रातील खूपच सुंदर थंड हवेचे ठिकाण. आपली प्राकृतिक सुंदरता, रस्ते, चविष्ट जेवण आणि स्ट्रॉबेरी फार्मसाठी फारच प्रसिद्ध. मुंबईवरून महाबळेश्वरला पोचायला 5.5 ते 6 तास लागतात बाय रोड. आणि जर तुमच्याकडे स्वतःची कार नाही आहे तर डोंट वरी, मुंबईवरून एकदम इझिली लक्झुरियस वॉल्वो बस किंवा आपली गव्हर्नमेंट बस म्हणजेच लालपरी ही इथे इझिली येते. त्याचबरोबर सगळी इन्फॉर्मेशन डिस्क्रिप्शनमध्ये आहे, नक्की बघा. नमस्ते गाईज, मी प्रांजल आणि माझ्या नवीन व्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आपण आलोय महाराष्ट्राच्या सर्वात सुंदर डेस्टिनेशनला, म्हणजेच महाबळेश्वर, थंड हवेचे ठिकाण. आणि थंडीमध्ये इकडे यायची मजाच खूप वेगळी आहे. सो ह्या व्लॉगमध्ये मी तुम्हाला इकडचे खूप सारे टुरिस्ट प्लेस तुम्हाला दाखवणार आहे, छान छान कॅफेज, रेस्टॉरंट आणि इकडचं फेमस मार्केट दाखवणार आहे. हा व्लॉग नक्की पूर्ण बघा. आणि आता आपण निघूयात, लेट्स गो. पहाटे आम्ही महाबळेश्वरमध्ये पोहोचलो, फ्रेशन अप झालो आणि डायरेक्ट लंचसाठी हिरकणी रेस्टॉरंटमध्ये आलो. जेवण फार चविष्ट, नॉनव्हेज व्हेज दोन्हीही खूप अप्रतिम होतं. रेस्टॉरंटचे आणि बाकी सगळे स्पॉटचे डिटेल्स मी सगळे ऑलरेडी कॅप्शनमध्ये दिले, नक्की बघा. सो जस्ट आम्ही हॉटेलमधून आलोय आणि आता आम्ही फर्स्ट आमचं डेस्टिनेशन जे आहे, फर्स्ट आमचं जे ॲडव्हेंचर आहे ते कोराकल राईड आहे. सो खूपच सुंदर व्ह्यू आहे इथे, रिव्हर क्रॉसिंग, झिप लाईन, कोराकल राईड सगळं काही आहे आणि खूप सुंदर आहे. हो मॅडम, जॅकेट घाला की. भीती नाही वाटत तुला? ती बोलते मला असं वाटतं की मी आता मरणाच्या दारात पोहोचली, धगधग होते मला, पण तरी पण मी करणार. कोराकल राईड करायची तो कॉर्टियार्ड म्हणजे हिरकणी एक हॉटेल आहे, त्याच्या बाजूला कॉर्टियार्ड हॉटेल आहे. त्याच्या इथेच तुम्हाला आतमध्ये तुम्हाला हे सगळं मॅनमेड तुम्हाला सगळं असे राईड्स वगैरे मिळतील. कॉन्टॅक्ट करा. नाही, ह्या दादाशी कॉन्टॅक्ट करा. त्यांची सेटिंग आहे. त्यांचा मी डिस्क्रिप्शनमध्ये नंबर वगैरे देईल, नाव वगैरे देईल. सो कॉन्टॅक्ट हिम फॉर मोर इन्फॉर्मेशन. ह्याच्याने खरंच नाही डुबत का माणूस पडलं? एकदा आपण उडी मारून थोडस पोर पाण्यात टाकून व्हिडिओ काढू का? चान्स गेला तुमचा, बाकी कुठलाही मार. सो कोराकल राईड नंतर आता आम्ही डायरेक्ट त्याच्या बाजूलाच वेना लेक आहे तिथे आलो आहे. सो वेना लेकचं मी तुम्हाला एक छोटासा प्लस पॉईंट सांगते. इथे तुम्हाला लेकचं सुद्धा एन्जॉय करायला मिळेल, प्लस हॉर्स रायडिंग आहेत, इतकं मस्त रायडिंग आहे. एक लक्षात ठेवा, तुम्हाला ना इथे तुम्ही गाडीने एंट्री कराल ना तर तुम्हाला ना पर पर्सन तुमचे चार्जेस घेतील. गाडीमध्ये जितके मेंबर्स आहेत तितके, प्लस गाडीचे पण चार्जेस. सो पहिलेच पार्क करा एका हॉटेलच्या इथे कोणत्याही, आणि तिथून वॉकिंग घ्या, एंट्री फीस घेणार नाही. सो हे लक्षात ठेवून नेक्स्ट टाईम या, म्हणजे तुम्हाला एकदम असं पैसे बचाव गोष्टी सांगते मी. आणि आता आपण तेच पैसे इथे राईड्समध्ये एन्जॉय करू. म्हणजे 300 रुपये एंट्री फी भरण्यापेक्षा आता मी हॉर्स रायडिंग करते आहे. आणि खरंच खूप भारी भारी घोडे आहेत माहिती इथे, हे बघा. गाड पटे पर नवा भी ना गटे. अरे बापरे. सो आता जस्ट राईड झाली आहे, हॉर्स रायडिंग. मी खूप सारे फोटोज आणि सगळे व्हिडिओज क्लिक केले, तुम्हाला मी क्लिप्समध्ये टाकते. आणि प्लस इकडचे जे चार्जेस आहेत रायडिंग करायचे, लाईक तुम्हाला अशी रायडिंग करायची असेल, तर 500 रुपये आहेत. आणि जस्ट फोटोशूट करायचा असेल, जंप करायचा असेल आणि नॉर्मल राईड करायची असेल तर 300 रुपये. तर मी नॉर्मलवालीच केली, एवढी फास्टवाली केली नाही आहे. छान व्हिडिओ शूट करून
प्रॉपर तुम्ही सॅटिस्फाईड असाल तरच तुम्हाला तो पैसे द्यायला लागणार. एकदम मस्त क्वालिटीचे व्हिडिओज आणि फोटोज भेटतील. हा एक प्रिन्स घोडा आणि A1 अनमोल घोडा, एक नंबर घोडे आहेत, एक नंबर. भारी ना, व्हिडिओ काय भारी आलेत. आणि बाकी तुमच्या जर व्हिडिओग्राफर पाहिजे असेल तर तुम्ही मला हायर करू शकता, मी खूप चांगले व्हिडिओ बाकी ठिकाणी ना खूप स्कॅम होतील. सो आता मी हॉर्स रायडिंग झाल्यानंतर 5 मिनिटं वॉकिंग बाजूला वेना लेक आहे तिथे आले. खूप अप्रतिम व्ह्यू आहे. सो इफ तुम्हाला जर महाबळेश्वरमध्ये जर क्लास पॉइंट जर फिरायचे असतील ना, क्लास जर पॉइंट्स पाहिजे असेल ना, तर सगळ्यात पहिले तुम्ही आहे ना कोराकल राईड करा. अप्रतिम आहे. आणि त्याच्याहून जास्त हॉर्स रायडिंग. एवढी मजा आली आहे ना आम्हाला, किती मजा आली आहे, खूप मजा आली. खूप मजा. त्यांनी काहीच नाही केले, त्यांनी ना एक नंबर घोडे तिकडे. खूप मजा आली. आणि आता आमचं 3rd पॉइंट आहे वेना लेक. तर त्याच्यानंतर 2-3 पॉइंट्स आहेत, ते पण मी तुम्हाला दाखवेल. सो आता आपण निघूयात. खूप छान आणि खूप थंड गार वाटते इकडे. चलो दिव्या, आपण आता 3 पॉइंट्स फिरलो. एक कोराकल राईड, घोड्यांचं असं राईड वगैरे, आणि वेना लेक. तर तिघांपैकी तुला सगळ्यात वर्थ आणि खूप छान कोणता वाटला? मला हॉर्स रायडिंग, राईड. कोरॅकल राईड्स हे 2 मला खूप वर्थ इट वाटलेत आणि एवढे भारी आहेत की तुम्ही खरंच गाईज इकडे या, एकदा तरी महाबळेश्वरला या आणि हे राईड्स करा. ते लंच केला होता तेही खूप अप्रतिम होतं. हिरकणी रेस्टॉरंट एक नंबर. व्हेज पण तेवढंच छान होतं, नॉन व्हेज पण तेवढंच छान होतं. खूप छान. सो गाईज, आम्ही वेना लेक वरून डायरेक्ट बगीचा कॉर्नरला आलोय. आणि खरंच सांगते, इतकं छान ॲम्बियन्स आहे, इतकं सुंदर आहे, लाईक फोटोजेनिक आहे. प्लस पार्किंगची खूप छान सुविधा आहे. आणि तुम्हाला जर माहीत नसेल तर मी सांगते, मुकेश अंबानी पण ह्या हॉटेलमध्ये येऊन स्ट्रॉबेरी क्रीम खाऊन गेले. सो मी खूप एक्सायटेड आहे स्ट्रॉबेरी क्रीम खाण्यासाठी आणि इकडे फोटोज वगैरे काढण्यासाठी. त्याला गोल्डन थंब वाला स्पॉट आहे हा, मला खूप आवडलं. आणि प्लस सनसेट पॉइंट आहे, सो अजून खूप छान वाटतं. सुंदर फ्लावर्स आहेत, खूप सुंदर एंट्रीचे सगळे फ्लावर्स आहेत. पूर्ण गार्डन केलंय, लाईक बगीचा कॉर्नरला पूर्ण बगीच्यासारखं असं त्यांनी सजवलंय. सो बगीचा कॉर्नरचा हे 200 रुपयाचं स्ट्रॉबेरी क्रीम आहे. वरती क्रीम आहे, वरती चेरी आणि स्ट्रॉबेरीची इथे क्रीम आहे नॉर्मल वेब क्रीम, आणि खाली स्ट्रॉबेरीज आहे आणि सगळं त्याचे सिरप वगैरे टाकले. सो लेट्स हॅव इट. ते नाही सांगितलं. सो बगीचा कॉर्नरचा मस्त स्ट्रॉबेरी क्रीम खाऊन आलो आम्ही इको पॉइंटला. खूप सुंदर हा पॉइंट आहे आणि इतकं छान व्ह्यू आहे ना, सुंदर वाटतंय. खूप छान असं व्ह्यू आहे, फॉगी झालंय सगळं आणि खूप थंडगार हवा सुटली आहे. इट्स सो ब्युटिफुल. व्लॉगिंग नाही थांबली पाहिजे, थकलो तरी चालेल, अर्धा जीव खूप. गेला, आतड्या झाल्या, काय बोलतात ना, गळ्यात झाल्या तरी चालतील, पण प्रांजलची व्लॉगिंग नाही थांबली पाहिजे. आता आम्ही एवढे दमलोय म्हणजे आमच्यात कसलीच ताकद नाहीये, पण प्रांजल एवढी डेडिकेशन आहे तिच्यात की ती व्लॉगिंग नाही सोडत आहे. तिने तुमच्यासाठी व्लॉग चालू केलाय. आता आमच्या सो लकी. आमच्या शुभमचा बर्थडे आहे. विचार केलाय की त्याचा बर्थडे करूया सेलिब्रेट. सो आम्ही आता आलोय चीज फॅक्टरीला. सो आता इथून त्याला काहीतरी केक वगैरे घेऊ. ऍक्च्युली ना रिझन हे आहे की आम्हालाच केक टेस्ट करायचा आहे, सो तोच आम्ही त्याला पण कट करायला देऊ. फ्रेश स्ट्रॉबेरी पेस्ट्री आणि लोटस बिस्कॉट. हॅपी बर्थडे. थँक्यू. वाव, इट्स लुक सो डिलिशियस. दिव्या
आम्ही 2 टाईप्सचे, एक फ्रेश क्रीम आणि स्ट्रॉबेरी फ्रेश क्रीम आणि लोटस बिस्कॉफ असे 2 चीज केक घेतले. आणि मेन मोटिव्ह असा आहे की आम्हाला टेस्ट करायची आहे, बट आमच्या शुभमचा बर्थडे पण होता, सो त्याच्या हस्ते आम्ही हा केक त्याच्या वास्ते हा केक घेतलाय. लाईक तो फक्त कट करणार आहे, खाणार आम्ही आहोत. खायचंय गाईस. सो चलो, चीज फॅक्टरी जवळ महाबळेश्वर मध्ये तुझा बर्थडे. सो हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर शुभम, हॅपी बर्थडे टू यू. मी बाजूला आहे, मला तरी बरोबर नको. चम्मच एक नाही, मला हे नाही पाहिजे ना. मग कुठला पाहिजे? हे बघू कमाल कमाल आहे. जरा हट ना. देव्या तुझं नाही नव्हती. हॅलो, अरे यार काय करतोय. सो दिस इज डे 2 आणि आता आम्ही चाललो आहे जरा नॉर्मल आमच्या हॉटेलच्या आजूबाजूचे स्पॉट करायला आणि थोडी शॉपिंग करायला. आता जाऊ आम्ही मॅप्रो गार्डनला, मार्केटला वगैरे जाऊ, थोडीशी शॉपिंग वगैरे करायची आहे आणि नंतर 1-2 असं काय स्पॉट असतील तर ते बघत बघत आम्ही म्हणजे एक्झिट करू महाबळेश्वरवरून. आणि हे आमचं हॉटेल होतं थिंक ट्रॅटिनो रिसॉर्ट. त्याचं मी नाव, नंबर आणि ॲड्रेस वगैरे देते. खूपच छान हॉटेल आहे. व्ह्यू पूर्ण असा प्रॉपर माउंटन व्ह्यू आहे, खूप सुंदर व्ह्यू आहे. सो तुम्ही इफ तुम्हाला बजेट फ्रेंडली पाहिजे असेल हॉटेल, तेही मिड ऑफ महाबळेश्वर पंचगणीच्या मध्ये, तर नक्की विजिट करा इथे. फास्ट नाही येते दिव्या. सो जस्ट आम्ही आता मॅप्रो गार्डनला आलोय. आज वीकेंड असल्यामुळे जास्त गर्दी वगैरे पण आहे. सो 2-3 ऍक्टिव्हिटीज आहेत, ते पण करायचे आहेत. आणि मेन स्ट्रॉबेरी क्रीम खायला आलोय. थोडीफार शॉपिंग करू, विंडो शॉपिंग, आणि जर काय आवडलं तर मग प्रॉपर शॉपिंग करू. सो आता जाऊयात आतमध्ये, फोटोज वगैरे काढूयात. आणि खूप सुंदर वातावरण आहे. ऑल फेसेस टायर्ड बट स्टील वी आर मॅनेजिंग टू एक्सप्लोर महाबळेश्वर. सो आमचा ऑलमोस्ट 2,500चा बिल झालाय. एक फक्त क्रीम खातोय. सो लेट्स गो. सो स्ट्रॉबेरी क्रीम आणि 2 सँडविचेस ऑर्डर केलेत. सो लेट्स हॅव इट. क्रीम तर खूपच छान आहे, कमाल आहे. मॅप्रो मध्ये आम्ही त्यांचा जो शॉप आहे, आउटलेट आहे, तिथे प्रोडक्ट टेस्ट करतोय. इफ काही आवडलं तर बघू घ्यायचा की नाही, विचार करावा लागेल. आता मी घेतोय, काय घेऊ? नाचोस घेऊ शकतो, चांगले हाय क्लास लेवलचे नाचोस तू देऊ शकतोस. नाचोस इथे कितीला पाहिजे का? एक पॅकेट 400 रुपयाचे आणि मी नाचोस विकतोय 70 रुपयाला. आम्ही डायरेक्ट आलोय महाबळेश्वरच्या मेन मार्केटमध्ये. मार्केटच्या म्हणजे स्टेशन जवळच आहे, बस स्टॉप आहे, त्याच्या बाजूलाच मार्केट आहे. आणि इथे पार्किंगसाठी पण प्रॉपर प्लेस आहे, 100 रुपीज पार्किंग. सो आता आपण बघू, मार्केट एक्सप्लोर करूया. इथे खूप छान छान कॅफेज, खूप मस्त कॅफेज आहेत, कॉफी शॉप्स पण आहेत, कॅफेज पण आहेत. ₹350 किलो स्ट्रॉबेरी आहेत, तर मी 1.5 किलो स्ट्रॉबेरी घेतलेत घरी घेण्यासाठी. आणि खूप फ्रेश आणि गोड आहेत, मोठे साईजचे आहेत खूप.
लास्ट पॉईंट बट नॉट द लिस्ट, सो आपण आलो आहे मार्केटमध्ये, महाबळेश्वरचा फेमस मार्केट. थोडे स्ट्रॉबेरी घ्यायचे होते, शोपीसच्या वस्तू घ्यायच्या होत्या आणि काहीतरी जर आवडलं तर फॅमिलीसाठी घ्यायचं होतं. सो इथून आपण निघणार आहोत डायरेक्ट मुंबईसाठी. सगळे डिटेल्स माझ्या कॅप्शनमध्ये ऑलरेडी आहेत. तरी काय डाऊट्स असेल तर नक्की मला कॉमेंट करा. बाय.